नमस्कार, स्टोरीज विथ मी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मागच्या वेळी आपण 12 ज्योतिर्लिंगाच्या या पवित्र प्रवासाची सुरुवात सोमनाथ ज्योतिर्लिंगापासून केली होती. आज आपण या दैवी यात्रेतील दुसरे पाऊल टाकत आहोत. आज आपण जाणणार आहोत दुसऱ्या ज्योतिर्लिंगाबद्दल, म्हणजे श्री मल्लिकार्जुन स्वामी मंदिराबद्दल. आंध्र प्रदेशातील नल्लमला टेकड्यांच्या विस्मयकारक कुशीत बसलेले श्रीशैलम केवळ एक मंदिर नाही, तर एक गहन आध्यात्मिक अनुभव आहे. मल्लिकार्जुन स्वामी मंदिर केवळ ज्योतिर्लिंगच नाही, तर ते 18 शक्तिपीठांपैकी एक आहे. याची आख्यायिका गणपती आणि कार्तिकेय यांच्या शर्यतीची आहे. गणपतीने आपल्या बुद्धीने आई वडिलांभोवती प्रदक्षिणा घातली, तर निराश झालेल्या कार्तिकेयांना सांत्वन देण्यासाठी भगवान शिव आणि देवी पार्वती इथे मल्लिकार्जुन आणि ब्रह्मरंभेच्या रूपात प्रकट झाले. मंदिराचा इतिहास त्याच्या पौराणिक कथा इतकाच समृद्ध आहे. येथे इक्ष्वाकू राजवंशापासूनचे शिलालेख आढळतात. मुख्य गर्भगृहात स्वयंप्रकट शिवलिंग आहे, ज्याची लाखो भाविक पूजा करतात. विशेष म्हणजे येथे कोणत्याही जाती धर्माच्या भक्तांना शिवलिंगाला स्पर्श करून पूजा करण्याची परवानगी आहे. इथे केलेली पूजा अतिशय फलदायी मानली जाते, त्यामुळे हे स्थान एक महान शक्तिपीठ ठरते. श्रीशैलमची यात्रा स्वतःच एक साहस आहे, जी तुम्हाला घनदाट जंगले आणि नयनरम्य दृश्यातून घेऊन जाते. अनेक भाविक त्यांच्या अतूट श्रद्धेमुळे ही यात्रा ऐकत करतात. मुख्य मंदिराव्यतिरिक्त श्रीशैलम मध्ये पाताळगंगा आणि श्रीशैलम धरण यांसारखी इतर महत्वाची आकर्षक स्थळे आहेत. हे असे ठिकाण आहे जिथे अध्यात्म निसर्गाच्या भव्यतेशी एकरूप होते. श्रीशैलम येथील मल्लिकार्जुन स्वामी मंदिर हे दैवी प्रेम, भक्ती आणि मानवतेचा पवित्र स्थानाशी असलेला सखोल संबंध याची एक शक्तिशाली आठवण आहे. हे असे ठिकाण आहे जे तुमच्या आत्म्याला स्पर्श करते आणि तुम्हाला शांती आणि आध्यात्मिक नवसंजीवनाची भावना देऊन जाते. जर तुम्हाला कधी संधी मिळाली तर या अविश्वसनीय ज्योतिर्लिंगाचा अनुभव नक्की घ्या. आजच्या दुसऱ्या ज्योतिर्लिंगाच्या प्रवासासाठी एवढेच. मल्लिकार्जुनच्या या दैवी स्थानाबद्दल जाणून घेऊन तुम्हाला आनंद झाला असेल अशी माझी आशा आहे. या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला आणि भारताच्या आध्यात्मिक वारशातून अशाच मनमोहक कथांसाठी स्टोरीज विथ मी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या वेळी आपण तिसऱ्या ज्योतिर्लिंगाची रहस्य उलगडू. तोपर्यंत उत्सुक राहा आणि शोध घेत राहा. धन्यवाद.